गुढीपाडवा ऐतिहासिक विजय की विचारांची गुढी. नमस्कार मित्रांनो, हिस्टॉरिकल मिररमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गुढीपाडवा साजरा करतो, पण या सणाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर्कशुद्ध आणि समतावादी दृष्टिकोनातून कधी पाहिले आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचा तो इतिहास जो आपल्याला स्वाभिमान आणि विज्ञानाची शिकवण देतो. शालिवाहन शक, बहुजन राज्याचा विजय. गुढीपाडवा म्हणजे शालिवाहन शक या नवीन कालगणनेची सुरुवात. इतिहासकार सांगतात की राजा शालिवाहन हा याच मादीचा पुत्र होता. त्याने परकीय आक्रमकांचा पराभव करून सामान्य जनतेला गुलामगिरीतून मुक्त केले. बाबासाहेबांच्या विचारानुसार हा विजय म्हणजे अन्यायाविरुद्धचा लढा आहे. जसे बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, तसे शालिवाहन राजाने सामान्य माणसांना संघटित करून विजय मिळवला होता. अंधश्रद्धा नव्हे, विज्ञानाची गुढी. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, अंधश्रद्धा सोडा आणि विज्ञानाची कास धरा. गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाची पाने खातो, यामागे केवळ धार्मिक कारण नसून वैज्ञानिक कारण आहे. चैत्र महिन्यात ऋतू बदलतो आणि कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतो. सण साजरा करताना निसर्गाचा आणि आरोग्याचा विचार करणे हाच खरा तर्कवाद आहे. आजच्या काळातील गुढी. आजच्या काळात खरी गुढी कोणती? बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली. या राज्यघटनेने आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता मिळवून दिली. म्हणून यंदा गुढीपाडव्याला केवळ घराबाहेर कापड न उभारता आपल्या मनात शिक्षणाची आणि विचारांची गुढी उभा करूया. व्यसनांपासून मुक्त होणे, मुलींना शिक्षण देणे आणि संविधानाचे पालन करणे हाच बाबासाहेबांच्या विचारानुसार खरा सण ठरेल. मैत्रिणींनो, इतिहास केवळ वाचायचा नसतो, तर त्यातून प्रेरणा घेऊन भविष्य घडवायचे असते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक तथ्यांसाठी हिस्टॉरिकल मिररला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय भारत.